नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत एकदम कमी तेलामध्ये हे तळलेलं चिकन. खायला अप्रतिम लागतं आणि करायला सुद्धा फार सोपं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तळलेलं चिकन बनवण्यासाठी मी इथं 250 ग्राम बोनलेस चिकन घेतलेलं आहे. याला स्वच्छ 2 पाण्यानं धुवून घेतलेलं आहे आणि त्याचे असे बारीक बारीक पीस करून घेतलेले आहेत. आपल्याला बारीकच पीस ठेवायचे आहेत. यामधलं पूर्ण पाणी मी निथळून काढलेलं आहे. इथं मी अर्धा कप रवा घेतलेला आहे बारीक. अर्धा लिंबू लागणार आहे. इथं मी 1.5 चमचा गरम मसाला घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्ही तंदुरी मसाला सुद्धा वापरू शकता. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि पाव चमचा हळद घेतलेला आहे. आता मी एक इथं बाउल घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला चिकन घालून घ्यायचं आहे. तर यामध्ये घालायची आपल्याला हळद, आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, गरम मसाला, चवीपुरतं मीठ, इथं आपल्याला अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. हातानेच आपल्याला मिक्स करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे अर्धा तासासाठी असंच मुरवत ठेवायचं आहे. चिकन अर्धा तास झालेला आहे. आपलं चिकन व्यवस्थित मुरलेलं आहे. आता मी इथं रवा घेतलेला आहे. ह्या रव्यामध्ये आपल्याला हे चिकन व्यवस्थित घोळून घ्यायचं आहे. चिकनला असा व्यवस्थित रवा लावून घ्यायचा आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला रवा लावून घ्यायचा आहे चिकनला. अशा प्रकारे मी रवा लावून घेतलेला आहे चिकनच्या पीसला. अर्ध्या पीसला मी लावून घेतलेला आहे. तुम्हाला असा रवा लावायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट हे मॅरिनेट केलेल्या चिकनमध्ये सुद्धा रवा टाकून मिक्स करून तुम्ही शालो फ्राय करू शकता. आता मी एक पॅन ठेवलेला आहे गॅसवर. आता आपल्याला लगेचच हे फ्राय करून घ्यायचं आहे चिकन. मी इथे एक पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये मी 4 ते 5 चमचे तेल घातलेलं आहे. आपल्याला एकदम कमी तेलामध्ये आज चिकन तळायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्याला आता हे रवा लावलेले पीस घालायचे आहेत. आपल्याला चिकन फ्राय करण्यासाठी पसरट पॅन घ्यायचा आहे, म्हणजे ते व्यवस्थित फ्राय होतात पीस. व्यवस्थित आपल्याला हे पीस जेवढे बसन तेवढे ह्या पॅनमध्ये सोडायचे आहेत. अशा प्रकारे आता एक बाजू व्यवस्थित आपल्याला फ्राय होऊ द्यायची आहे. नंतरच आपल्याला याला पलटी करायचं आहे. साधारण 2 मिनिट झालेले आहेत. आपण याला पलटी करून घेऊया. पटकन पलटी होत आहेत. तुम्ही बघू शकता अजिबात चिकटले नाहीत पॅनला. अगदी कमी तेलामध्ये आज आपण हे चिकन फ्राय बनवणार आहोत. खूप छान लागतं चवीला. व्यवस्थित आपल्याला हे पीस पलटून घ्यायचे आहेत. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा. मिडियम गॅसवरच आपल्याला हे चिकनचे पीस तळायचे आहेत. सगळे पीस पलटून घेतलेले आहेत. खालची बाजूसुद्धा व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. आता
तर दुसरी बाजूसुद्धा आपण पलटी करून घेऊया. अगदी कमी तेलामध्ये आज आपण हे चिकन फ्राय बनवणार आहोत. दुसरी बाजूसुद्धा आपण व्यवस्थित पलटी करून घेतलेली आहे. हे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे चिकन तळायचं आहे. आतमध्येपर्यंत हे व्यवस्थित फ्राय झालं पाहिजे चिकन. आपलं चिकन व्यवस्थित फ्राय झालेलं आहे. असं कुरकुरीत झालेलं आहे चिकन. 4 ते 5 मिनिट लागलेले आहेत मला हे फ्राय करून घ्यायला. तर आता आपण काढून घेऊया. व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत. अशा प्रकारे सगळे आपल्याला चिकन काढून घ्यायचं आहे. तर त्याच पॅनमध्ये तेल बरंच राहिलेलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला राहिलेले चिकनचे पीस घालायचे आहेत. मी त्याला रवा लावून घेतलेला आहे. अगदी कमी तेलामध्ये हे चिकन फ्राय आपण बनवणार आहोत. खूप छान लागतं चवीला. सगळे पीस आपल्याला घालून घ्यायचे आहेत. राहिलेले पीसमध्ये सगळे घालून घेतलेले आहेत मी. आता याला सुद्धा 2 मिनिट व्यवस्थित खालची बाजू फ्राय करून घ्यायची आहे. नंतरच आपल्याला हे पलटी करायची आहे. सगळं चिकन आपलं तळून तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता असं मस्त कुरकुरीत असं चिकन आपलं तयार झालेलं आहे. आतमध्येपर्यंत असं फ्राय झालेलं आहे चिकन. खायला अप्रतिम लागतं. अगदी आपण KFCमध्ये खातो त्यापेक्षासुद्धा हे घरी बनवलेलं चिकन फ्राय खूप छान लागतं. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.